भरपूर पुरावे असल्यामुळे त्या पुराव्यांच्या आधारावरच निर्णय घेतला जातो। काफी हंगामा हो रहा है, कांग्रेस ने उसे एंटी क्रिश्चियन बताया। देखिए, FCRA के ऊपर बिल लाने का कारण यही है कि लगातार इस देश के अंदर FCRA का उपयोग करके कुछ संस्थाएं पैसा ला रही है और उस पैसे का उपयोग देश विरोधी गतिविधियों के लिए किया जा रहा है। जो अच्छा काम करते हैं उनके लिए इस बिल में कोई अड़चन नहीं है, कोई तकलीफ नहीं है। FCRA की प्रोविज़न भी रहने वाली है। जो हिसाब देंगे उनके लिए उनका लाइसेंस भी रहने वाला है। मुझे विश्वास है कि अगर किसी को इसमें कुछ कहना होगा वो संसद में कह सकते हैं। भारत सरकार रिसेप्टिव है और ये किसी एक समुदाय का इसमें विषय ही नहीं है, क्योंकि केवल क्रिश्चियन संस्थाओं के लिए FCRA नहीं है, सारी संस्थाओं के लिए FCRA ये आवश्यक है। और सारी संस्थाएं किसी भी समाज की हो, जो संस्थाएं जिनको फॉरेन से डोनेशन मिलता है उनको FCRA ये आवश्यक है। अमेरिकेमधनं बरेच स्टेटमेंट येत आहे FCRA वरनं। खरं तर भारताचा अंतर्गत हा सगळा विषय आणि सगळ्या ज्या संस्थांना हे मिळतात त्यावरून हे सगळं FCRA बिल आणणं का गरजेचं आहे या स्टेटमेंटवरूनच लक्षात येतं की अमेरिकेतल्या काही लोकांना FCRAचं अमेंडमेंट बिल येत आहे याची मिरची लागली, याचा अर्थ काय आहे? पण मी पुन्हा एकदा सांगतो की केंद्रातलं सरकार सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणारं सरकार आहे। हे कुठल्याही एका समुदायाच्या विरोधात बिलकुल नाही। सगळ्या समुदायांना, कुणालाही कुठल्याही संस्थेला परदेशातनं डोनेशन घ्यायचं असेल तर FCRAची मान्यता घ्यावी। पवारांचे खासदार मोदींना भेटणार यात काही वावगं नाही। पवारांचे खासदार मोदींना भेटणार यात काही वावगं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। नागपुरातून ते संवाद साधत होते। तसंच तिरंगा, हर घर तिरंगा याबद्दल सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। गडचिरोलीत सर्पदंश प्रकरणाची माहिती सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। पवारांचे खासदार मोदींना भेटणार यात काही वावगं नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणाची माहिती मागवली आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत।